नमस्कार, मी तुमचा होस्ट शरद माने. मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो या आगळ्या वेगळ्या मराठी कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे ऑनलाईन स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन 2020. भाषा आहे जी नजरेची नजरेला कळते. एक भाषा आहे जी नजरेची नजरेला कळते. शब्दासोबतच भावनाची मग न कळत देवाणघेवाण. मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, आपण एखादा सिनेमा पाहतो, तो आपल्याला खूप आवडतो. त्यातले ऍक्टर्स, ऍक्ट्रेस सगळे आपल्याला लक्षात राहतात आणि आपल्याला त्यांची अगदी नावं सुद्धा लक्षात राहतात. पण तुम्ही कधी ह्याचा अनुभव घेतलाय का, आपल्याला त्या मूवीच्या लेखकाचं नाव आठवतं किंवा आपण ते नाव जाणून घ्यायची इच्छा कधी केली आहे? नाही ना. तर अशासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलाय, जे आपले लेखक वर्ग आहे, ज्यांना खरंच खूप इच्छा असते लेखनाची आणि ते प्रेझेंट करण्याची. अशा सगळ्यांसाठी ही कॉम्पिटिशन आम्ही अरेंज केली होती. या कॉम्पिटिशन मध्ये जे स्वतः लेखक आहेत, त्यांनी स्वतः त्यांची एक स्टोरी राईट केलेली आणि ती स्टोरी त्यांनी प्रेझेंट करून व्हिडिओद्वारे आम्हाला पाठवली. आणि अशा भरपूर व्हिडिओज, भरपूर स्टोरीज आम्हाला आल्या. त्यांची ही कला आम्ही जोपासण्याचा प्रयत्न केला आणि ही कला आमच्या चॅनल थ्रू आम्ही सगळ्यांसमोर पब्लिश केली. या चॅनलच्या मागचं आणि या स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनच्या मागचं एकच मोटो होता, जो की लेखकांना मिळणारं प्रोत्साहन. आणि आम्ही लेखकांना प्रोत्साहन दिलं, आम्ही लेखकांना एक वेगळी दिशा दाखवली या स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन थ्रू, आणि त्यांनी त्याचा भरपूर आस्वाद घेतला. मित्रांनो, कुठलीही कॉम्पिटिशन म्हटली की त्यांना जजेसची गरज असते. आपल्या या कार्यक्रमाला जजेस म्हणून लाभलेले आहेत मिस्टर किशोर पाटील, मिसेस दीपाली पाटील, मिस्टर सुमित राणावरे. आपण एक एक करून त्यांचं सगळ्यांचं स्वागत करणार आहोत. प्रथमतः मी स्वागत करतो मिस्टर किशोर पाटील सरांचं. नमस्कार सर्वांना. माझं नाव किशोर पाटील. मी माझं एज्युकेशन MBA इन मार्केटिंग झालेलं आहे. प्रोफेशनल कामामध्ये मी स्वतः MBA कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, जसं IT क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नावाची आमची कंपनी आहे, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशनचं काम करतो. त्याचबरोबर नुसतं प्रोफेशनल आयुष्य नाही, तर त्याचबरोबर सोशल आयुष्यामध्ये सुद्धा मी वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करतो. भारतातील सर्वात मोठा प्रश्न जो आहे, आपण नेहमी म्हणतो की भारत एक राष्ट्र आहे का नाही, असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. तर हे राष्ट्र आहे का नाही असा प्रश्न आम्हाला सुद्धा पडतो. याच माध्यमातून आम्ही असा विचार केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की भारतामध्ये जात हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे की जो एक राष्ट्र बनण्यापासून या भारताला रोखतोय. यामुळेच याच गोष्टीवर चिंतन आणि मनन करण्यासाठी आम्ही भारतीय समता संघ नावाची एक संघटना स्थापन केलेली आहे. त्यामध्ये सुद्धा मी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत असतो. याचा उद्देश थोडक्यात असाच आहे की जे लोक असं मानतात की जात ही भारतासाठी अडथळा आहे आणि याच्यावर आपण काम केलं पाहिजे, अशा सर्व लोकांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम आम्ही भारतीय समता संघाच्या माध्यमातून करत असतो. असं कामगिरी आम्ही 2 ते 3 वर्षापासून चालू केलेलं आहे. यामध्ये सगळ्या विचारसरणीचे लोक, त्याचबरोबर जे लोक जात मोडू पाहतात, त्या सर्वांना प्रवेश देतो, त्यांच्यासोबत काम करतो व अशा सर्व लोकांना घेऊन हे भारताला एक समताधिष्ठित राष्ट्र निर्मिती कसं करता येईल याच्यावर आमचा फोकस आहे. नुसतं प्रोफेशनल काम करूनच थांबत नाही, तर सोशल आणि प्रोफेशनल याचा उत्कृष्ट संगम करून ते काम कसं करता येईल याबद्दल आम्ही सातत्याने चिंतन मनन करत असतो आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत असतो. धन्यवाद. त्यानंतर मी स्वागत करतो आणि त्यांचा छोटासा इंट्रो पाहूया मिसेस दीपाली पाटील मॅडमचं. हॅलो, मी दीपाली चव्हाण. माझं BSc आणि MSW झालेलं आहे. मी म्हणजे व्यवसायानं जरी सोशल वर्कर असले, म्हणजे मी कामाच्या ठिकाणी तर हे काम करतेच. प्रशांती कॅन्सर केअर मिशन ह्या NGOमध्ये मी काम करत असताना सध्या जो कॅन्सरचा प्रश्न सगळ्यांना भेडसावतोय त्याच्यावर आम्ही काम करतो. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं, स्तन कर्करोगाचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यावर आम्ही प्रबोधन करतोय आणि त्या प्रबोधनातूनही बऱ्याच लोकांना त्याचा उपयोग होतोय. आणि त्याच्यानंतर जर कोणाला काही समस्या असतील तर त्यांच्या प्राथमिक तपासण्या आम्ही मोफत करून सवलतीच्या दरात त्यांना उपचारही देतो. ही झाली माझी व्यवसायाच्या ठिकाणीची ओळख. पण एक माणूस म्हणून जगत असताना किंवा MSW करत असताना जे काही आम्हाला समाजाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन लाभला, त्याच्यामधून वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन तिथल्या मुलांवर संस्कार करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
कारण आज आपण जर बघितलं तर वस्त्यांमध्ये जी आजूबाजूची खूप विचित्र अशी परिस्थिती आहे किंवा काळजी करायला लावणारी अशी परिस्थिती आहे. दारूचे गुत्ते आहेत किंवा त्यांच्या समोर जे काही आदर्श आहेत, आदर्श तर खरं नसतातच, त्यांच्यासमोर जी काही उदाहरणं आहेत ती व्यसनी लोकांची, तर त्याच्यापासून त्यांना परावृत्त करणं खूप गरजेचं आहे. कारण मला नेहमी असं वाटतं की वस्तीमधला मुलगा एक सर्वसामान्य मुलगा होणं, माणूस होणं हे खरं तर खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी. तो जो गुन्हेगार झाला तर याच्यात काहीच नवल आश्चर्य करण्यासारखं नाहीये. तर या मुलांना जर आपल्याला या सगळ्या दूषित वातावरणापासून वाचवायचं असेल, त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे असेल, तो गोष्टीसारखं सुंदर माध्यम नाहीये. तर त्यामुळे मी स्वतः गोष्टींवर भर देते आणि मला असं वाटतं की लहान मुलांना आपण ज्या गोष्टी सांगतो त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असावा, त्याच्यामध्ये अंधश्रद्धा किंवा चमत्कार वगैरे हे जास्त नसावं. त्यांनी विवेकी दृष्टीनं विचार करण्याची तयारी करायला हवी. अशा पद्धतीनं जर त्यांनी विवेकी दृष्टीनं विचार करायला, रॅशनल पद्धतीनं विचार करायला सुरुवात केली तर चूक काय आणि बरोबर काय हेही त्यांना कळेल. आणि आज जे आपण बघतोय समाजामध्ये ही शिक्षण व्यवस्था म्हणा किंवा आत्ताची जी काही जीवघेणी स्पर्धा चालू आहे त्याच्यामध्ये एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीबद्दल अजिबात प्रेम राहिलेलं नाहीये. आपण खूप स्वार्थी होत चाललोय आणि त्याच्यामध्ये हा जो विवेकी विचार आहे हा पण आपला लोप पावत चाललेला आहे. तर लहानपणापासूनच जर आपण मुलांना चूक काय, बरोबर काय आणि ते कसं समजून घ्यायचं याचे संस्कार केले आणि ते संस्कार करताना आपण गोष्ट ही माध्यम जर वापरलं तर ते नक्कीच परिणामकारक होईल. नमस्कार, मी प्रिया नाथ. मी सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सांख्यिकी अधिकारी पदावरती गेली 25 वर्ष काम करते. मी जरी सांख्यिकी विषयाबद्दल काम करत असले तरी माझी मूळ आवड ही भाषा विषयाबद्दलच आहे आणि मराठी भाषेची मला आवड आहे मनापासून. मी मराठी गाणी आवर्जून ऐकत असते, मराठी ललित लेख मी ऐकत असते आणि आत्ताच्या काळामध्ये जी मराठी, इंग्लिश, हिंदी अशी भेसळयुक्त भाषा आहे ती मला आवडत नाही. तर मुलांनी मराठी भाषा ही तिच्या नैसर्गिक शैलीमध्ये बोलली जावी, ती ऐकायला चांगली वाटते. तसंच मुलांचं जे शिक्षण आहे ते सुद्धा मातृभाषेतून व्हावं ह्याच्यावर सुद्धा माझा विश्वास आहे. आता हे बोलायचं म्हणजे 5 बर्ड्स प्रोडक्शनचा हा जो स्टोरी टेलिंगचा जो उपक्रम आहे, तर हा उपक्रम आता सुरू झालेला आहे लॉकडाऊनमध्ये. परंतु हा उपक्रम लॉकडाऊन जरी उठला तरी हा उपक्रम सुरू राहील असं मला वाटतं. ह्या उपक्रमामध्ये सामान्य लोकांमधून कलाकार शोधण्याचा प्रयत्न आहे. तसे हे आम्ही ज्युरी आहोत, हे सुद्धा सामान्य लोकांमधूनच आहोत आणि आम्हाला परीक्षक म्हणून संधी मिळालेली आहे. परंतु जे सर्वसाधारणपणे जे भावलं जातं माणसाला तेच आम्ही परीक्षक म्हणून बघणार आहोत. तर परीक्षक म्हणून काही गोष्टी ज्या विचारात घेतल्या आहेत तर त्याच्यामध्ये विषयाचे गुण सर्वांनाच दिलेले आहेत, कारण विषय कोणताच त्याज्य नाही आहे. त्याच्यानंतर ज्या गोष्टी बघितल्या आहेत की उत्स्फूर्तपणा किती आहे, त्याच्यानंतर संथपणे किंवा रटाळ वाटते का ऐकण्या, किंवा एखादी कुठली चांगली भावणारी गोष्ट आहे का किंवा एखादी खटकणारी गोष्ट आहे का, अशा काही गोष्टी बघितल्या आहेत. आणि एक परीक्षक म्हणून निष्पक्षपणे गुण देण्याचा प्रयत्न केला आहे तर एक परीक्षक म्हणून. तसंच 5 बर्ड प्रोडक्शननी जो हा उपक्रम केलेला आहे तर याच्यामध्ये कुठलेही आर्थिक गणित नाही आहे. तर हा केवळ एक उत्स्फूर्तपणे केलेला उपक्रम आहे, कलाकार शोधण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असा हा उपक्रम आहे. तर ह्या उपक्रमाला जी दाद मिळाली त्याच्याबद्दल मी स्पर्धकांचे पण आभार मानते आणि 5 बर्ड्सला सुद्धा माझ्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. यानंतर आपण स्वागत करूया मिस्टर सुमित रणवरे सरांचं. नमस्कार, माझं नाव सुमित रणवरे. मी 5 बर्ड्स प्रोडक्शनचा फाउंडर आहे. मी आत्तापर्यंत 50पेक्षा जास्त शॉर्ट फिल्म्स बनवल्या आहेत, एक वेबसिरीज बनवली आहे, 2 छोट्याशा डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवल्या आहेत आणि 2 फीचर फिल्म्स बनवल्या आहेत ज्याचं नाव आहे लव्हशिप आणि द परफेक्ट पोर्ट्रेट.
या दोन्ही फिल्म यूट्यूबवर अवेलेबल आहेत, तुम्ही यांना पाहू शकता. आपण जेव्हा कोणती फिल्म बघतो आणि ती फिल्म आपल्याला आवडते तर आपण कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही की ही फिल्म कोणी लिहिली, याची कथा, पटकथा किंवा संवाद कोणी लिहिला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. या गोष्टीची मला नेहमी खंत वाटायची की लेखकांबद्दल तेवढी चर्चा होत नाही. अशी एक कॉम्पिटिशन जर आपण आयोजित केली ज्याच्यामध्ये लेखकांना एक चान्स मिळेल की कॅमेरासमोर येऊन त्यांची कला सादर करण्याचा, असा हा एक प्रयत्न होता. आणि मला आनंद आहे की लेखकांनी खूप छान प्रतिसाद दिला आहे या स्पर्धेला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनला आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला. भरपूर अशा वेगवेगळ्या मनोरंजक स्टोरी पण आम्हाला मिळाल्या होत्या. या स्टोरीमधून जजेसला खूप अवघड जात होतं कुठला नंबर काढावा आणि कुठला नाही काढावा. तर चला तर पाहूया अशा मनोरंजक स्टोरी एकाहून एक. सारखेही नव्हतात की तुझी आई काय करते बाबा, तुझी आई किती घाण वागते आणि तुझं हे स्वप्न डॉक्टर होण्याचं, तूही तुझ्या आई. तब जीवात्मा ने अहंकार से कहा, मेरे धारण किए हुए शरीर को भी असहनीय वेदना हो रही है. Everything was so huge. There was a big fountain in the middle of the huge ground floor. प्रिया को इस बात का पता चलता है. प्रिया परेशान हो गई और ऐसी फंस गई कि मानो किसी चक्रव्यूह में फंस गई. कुठला रंग घालायचा? पिवळा घातला की बोलत ए हळदीला जमवला का नाही, लाल घातला तर बोलतात ए मुलींचा रंग आहे, गुलाबी घातला तर मुलगी. पर्वत की उस वाली पहाड़ पर कुछ चमकता हुआ दिखता है. वो एकदम उत्सुक होता है और जाता है वहाँ पे. सगळे लोक अवाक झाले. अरे वा. त्यानंतर तू म्हणाला की आम्ही त्याला म्हणालो की तू आता पुण्याला राहू नको, तू औरंगाबादला किंवा नागपूरला जा. एकमेकींची स्पर्धा करत किनारा गाठणारी प्रत्येक लाट वाळूत जिरून जाते तेव्हा तळमळत येणारा जीव मिठीत विरघळून जावा इतकं लोभस वाटतं, नाही का? हाथ था उसके हाथों में, बूंदे ना रुक पाई उसकी आंसू की और कहने लगी, हाँ हो सके तो भूल जा. धीरे धीरे अपने गर्लफ्रेंड को भी बताता है कि मेरे साथ ऐसा होता है कि कोई आरती, गणपति की, भगवान की आरती मेरे कानों में गूंजती है, पता नहीं ऐसा क्यों होता है हर वक्त. आणि सीतेला सगळं समजावून सांगितलं होतं आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी होतो, त्यामुळे राम म्हणजे मैत्रीणच झाली होती माझी. हे जे डबे आहेत, हा डबा याच्यामध्ये काय आहे? आणि दादा बोलले की याच्यामध्ये मीठ आहे. ऐसे ही गौतम बुद्ध के जीवन की एक प्रेरणादायी कहानी है. एक बार गौतम बुद्ध किसी गांव से गुजर रहे थे. उस गांव के लोगों को गौतम बुद्ध के बारे में गलत धारणा थी. नशीब वेळेत पोचली, त्या ट्रेन मिळाली, तिचा लेट मार्क टळला. कामात चुंपलं तर पण आज काय माहीत नाही, मिताला कामामध्ये लक्षच लागत नव्हतं तिचं. 4 जणींना आम्ही बसायला सांगितलं आणि मी आणि माझी मैत्रीण स्वाती पुढच्या जनरल डब्यामध्ये जागा आहे का हे बघायला उतरलो. दोघी गप्पा मारत शोधतोय तेवढ्यात गाडी पलटवून हल्ली. त्याचा मित्र गप्पूची तिथं एंट्री होणार. तो विचारणार, क्या संजू क्या कर रहा था? तर त्याचा आवाज पाहून संजू बीडी सिगरेट सर्व लपवायला लागणार. नाही बोले भाई कुछ नहीं बाबा, मैं मेरा मिशन फतेह कर रहा था. ताई त्या मुलीला आपल्या शेजारच्या सीटवरती बसवलं. ती मुलगी त्यांच्या बाजूला बसली. त्या दोघांमध्ये गप्पा गोष्टी सुरू झाल्या. अपने घर की तरफ जा रही थी. रास्ते में उसका एक्सीडेंट हो जाता है. उसे हॉस्पिटल में भर्ती कराया जाता है. आता मी फक्त तिच्या येणाऱ्या फोनची वाट बघू शकत होतो, कारण त्याच्या वाचून माझ्याकडे दुसरा काही पर्यायच उरला नव्हता. आणि नंतर दररोज जाऊन झाडाला पाणी घालतात तसं शेतामध्ये तो पाणी घालायचा. ते कुट्याच्या एवढ्याशा पक्षाचं घरटं तर नसेल कवा एखाद्या छोटुकल्या किड्याचं घर. तिने अनेकदा आजी आजोबांना त्याच्याबद्दल विचारलं. तिच्या दिव्यानं स्वतःला वाचवू शकला नाही तर हिमतीचा दिवा किती दिवस हिंमत धरून राहणार आहे? हा सोसाट्याचा वारा, हा धोधो पडणारा पाऊस माझी हिंमत किती दिवस ठेवून देणार आहे? निकल के स्टेशन की ओर चल ही रहे थे कि रकीना को एहसास हुआ कि उसका बटुआ पीछे रह गया है. तो हम बटुआ लेने फिर से पहुंचे, मगर इस बार जब गए तो घर में और कोई मौजूद नहीं था. तेव्हा त्यांनी बघितलं की किल्ल्यातनं लोक येणारे खूप.
पण तिकडे जाणारे लोक खूप कमी आहे. आता काय करायचं? आजाची तर तिथं फाटायला सुरुवात झाली होती, तर उड्यात गाडी बंद पडली. त्याला बघून लई खुशी भेटती, तर तो त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी जोरात पप्पाला हाक देतो त्याच्या. तो पप्पा पप्पा लवकर या, इथं बघा कशा गाड्या पडतात, ते छान, किती छान दिसतंय. तर त्याचे पप्पा येतात आणि त्याला बोलतात हो बेटा खूप छान आहे, आणि त्याला असं बोलून तो ते घरात घेऊन जातात. तर ते कपल बघ. तर मग मित्रांनो, कशा वाटल्या स्टोरी? मजा आली ना? मित्रांनो, खरं सांगा, आजी आजोबाची आठवण झाली ना, हाच अनुभव तुम्हाला द्यायचा होता आम्हाला. मित्रांनो, अतिथी देवो भव सगळ्यांनाच माहीत आहे. मित्रांनो, आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले आपले अतिथी, प्रमुख जजेस, त्यांना मी विनंती करतो त्यांनी आपले 2 मोलाचे शब्द आमच्यासाठी सांगावे. मी विनंती करतो मिस्टर किशोर पाटील सरांना आपले 2 शब्द सांगा. 5 बर्ड्स प्रोडक्शनच्या माध्यमातून या लॉकडाऊनच्या काळात जी स्टोरी टेलिंगची कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती, तो उपक्रम अतिशय सुंदर, स्तुत्य आणि नक्कीच अभिनंदनीय होता. त्या सर्वासाठी त्या 5 बर्ड्स प्रोडक्शनचे मी मनापासून अभिनंदन करतो. सुमित रणवरे व त्यांची सगळी टीम अतिशय कष्ट घेत होती. जेव्हा आपण सगळे लॉकडाऊनच्या काळात आराम करत होतो, तेव्हा मात्र कष्टाने वेगवेगळ्या स्टोरीज शोधत होते, वेगवेगळ्या लोकांना शोधत होते, आणि त्या माध्यमातून जे त्यांनी कष्ट घेतले ते खरोखरच अत्यंत चांगले आहेत, स्तुत्य आहेत, आणि त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी असेच वेगवेगळे क्रिएटिव्ह कार्यक्रम घ्यावे व लोकांमधले जे हे वेगवेगळे गुण आहेत किंवा कलागुण आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी ते जे प्रयत्न करतात, असा प्रयत्न त्यांनी सातत्यानं पुढे करावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो व त्यांच्या वाटचालीसाठी परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. मी विनंती करतो मिसेस दीपाली पाटील मॅडमना की त्यांनी आपले 2 शब्द मांडावे. 5 बर्ड्स प्रोडक्शन हे जे सगळ्या तरुण होतकरू मुलांचा जो ग्रुप एकत्र येऊन हे काम करत आहे, ते खरंच खूप चांगलं काम आहे त्यांचं. त्यांचा फिल्म स्क्रीनिंग इव्हेंट जो होता तो मी स्वतः अटेंड केला. त्याच्यामध्ये विविध विषयांना त्यांनी हाताळलेलं होतं. म्हणजे अगदी मोठा राष्ट्रवादापासून तर अगदी लहान मुलांची मैत्री, सामाजिक संदेश, छोटीशी लव्ह स्टोरी, अशा खूप छान छान विषयांना त्यांनी हात घातला होता. आणि आजच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये लोकांना वेळ नाही आहे, आणि छोट्या अशा फिल्ममधून खूप मोठा आशय सांगण्याची ही जी काही नवीन पद्धत आहे तीच खरं खूप अनोखी आणि छान आहे. 5 बर्ड्स प्रोडक्शन हे नवीन कलाकारांना खूप चांगली संधी उपलब्ध करून देत आहे. नवीन कलाकार, डिरेक्टर, नवीन कथा लिहिणारे असे सगळेच कलाकार इथं त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत ते दाखवून स्वतःचं छान करिअर करू शकतात. तर 5 बर्ड्सचा हा जो काही उपक्रम आहे त्याच्यासाठी खरं तर त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि लॉकडाऊनच्या या काळामध्ये म्हणजे करोनाने सगळे जे भयग्रस्त झाले होते, करोनाच्या बातम्या बघून सतत ती मनात भीती होती, त्या एकच एक विषयामधून सुद्धा लोकांना बाहेर काढणं खूप गरजेचं होतं. आणि 5 बर्ड्स प्रोडक्शननी जी स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन ठेवली होती, तर ती अशा पद्धतीचा उपक्रम खरंच खूप गरजेचा आहे. आणि त्यांनी जी ही स्पर्धा ठेवली तिला खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला. म्हणजे महाराष्ट्रामधून लांब लांबच्या लोकांनी तर दिला प्रतिसाद, पण महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. विशेष म्हणजे याच्यामध्ये सगळ्या वयोगटातले लोक होते. म्हणजे अगदी लहान कमी वयापासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत लोकांनी उत्साहानं भाग घेतला. म्हणजे सोशल मीडिया हे जे माध्यम आहे हे ज्ञान वाढवण्याचं माध्यम आहेच, पण त्याचबरोबर याच्यातून करिअर सुद्धा घडू शकतं, याच्यातून समाजाला खूप चांगला संदेश सुद्धा दिला जाऊ शकतो. अशा पद्धतीनं हा जे काही कथा सांगण्याची जी ही स्पर्धा होती ही खरंच खूप छान होती. आणि जेव्हा अशा खूप आपल्या समोर स्पर्धा किंवा खूप छान गोष्टी असतात तेव्हा त्याच्यातून ठराविक गोष्ट निवडण्याची जी हे असते ती खूप मोठी तारेवरची कसरत असते. तर ही तारेवरची कसरत करत असताना म्हणजे कुणाला क्रमांक द्यायचा, तर हे करत असताना जास्तीत जास्त प्रामाणिक राहून त्याचे काही आम्ही क्रायटेरिया ठरवले, काही निकष ठरवले, आणि त्या निकषांना धरून हे सगळे त्यांना मार्क्स देऊन मग आपण ठरवले. अर्थात मार्क देणं किंवा पहिला दुसरा नंबर हे आपण त्या स्पर्धकांमध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी करतो. खरं तर ती एक निकोप अशी स्पर्धा असते. त्यामुळे ज्यांना मिळाला नसेल नंबर किंवा ज्यांचं नाव याच्यात आलं नसेल
त्यांनी नाउमेद होऊ नये. ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये भाग घेतला त्या सगळ्यांचेच प्रयत्न खूप चांगले आहेत. कारण स्वतःचं शूटिंग मोबाईलच्या किंवा कुठल्याही कॅमेरानं होत असताना ती स्टोरी रंगवून सांगणं, त्याचे हावभाव, ही सगळी खूप मेहनत सगळ्यांनीच घेतलेली आहे. काही जणांचा आशय खूप छान होता, तर काही जणांची सांगण्याची पद्धत खूप छान होती. तर त्यामुळे ज्यांनी सगळ्यांनीच, म्हणजे ज्यांना बक्षीस मिळाले त्यांचं तर अभिनंदन आहेच, पण ज्यांनी प्रयत्न केला त्यांचं सुद्धा सगळ्यांचं अभिनंदन आहे. आणि फायब्रड्सच्या या उपक्रमाला माझ्याकडून खूप खूप सदिच्छा. आणि अशाच त्यांनी नवीन नवीन कल्पना लढवाव्यात, नवीन नवीन समाजासाठी छान छान अशा स्पर्धा ठेवाव्यात आणि त्याच्यातून चांगले कलाकार आपल्याला मिळतील. समाजाला एक मनोरंजन आणि प्रबोधन याचं एक छान साधन याच्यातून उपलब्ध होईल. तर परत एकदा फायबर्ड्सला माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा. थँक्यू. मित्रांनो, या स्पर्धेचे आयोजक मिस्टर सुमित रनवरे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं. कथा कशी असावी, कथा कशी लिहावी आणि कशी प्रेझेंट करावी या संदर्भात. आपण आपले रायटिंग स्किल्स कसे इम्प्रूव्ह करावे हे मी थोडक्यात सांगणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. तर पहिला पॉईंट आहे थीम किंवा वन लाइनर क्लिअर पाहिजे. आपली कथा कशाबद्दल आहे हे स्पष्ट पाहिजे, क्लिअर पाहिजे. कथा लिहित असताना नेहमी आपल्या माइंडमध्ये क्लिअर पाहिजे की हॉरर स्टोरी, लव्ह स्टोरी किंवा एक कॉमेडी लिहितोय हे स्पष्ट पाहिजे. दुसरं आहे वन लाइनर, एका वाक्यात. दुसरं आहे वन लाइनर, एका वाक्यात आपल्याला कथा सांगता आली पाहिजे, जेणेकरून लेखकाला नक्की काय मांडायचं आहे हे एका वाक्यात क्लिअर होतं. पॉईंट नंबर 2, क्वेश्चन अँड आन्सर. कोणत्याही कथेमध्ये एका अवघड प्रश्नाचा खूप चतुराईने दिलेलं उत्तर असेल तर त्या कथेला उत्कृष्ट मानले जाते. म्हणजे एका अवघड प्रश्नाचं एक खूप छान दिलेलं उत्तर असेल. प्रत्येक कथेमध्ये एक प्रॉब्लेम असतो आणि एक सोल्युशन असतो, म्हणजेच एक क्वेश्चन अँड आन्सर. तर आपल्या कथेमध्ये प्रॉब्लेम काय आहे हे आधी एका वाक्यात लिहायचं आणि त्यानंतर त्याचा सोल्युशन काय ते एका वाक्यात लिहायचं. बऱ्याचदा लोक या गोष्टीमध्ये कन्फ्यूज होतात की त्यांना सुरुवात जमते पण त्या कथेचा एंड कसा करावा हे कळत नाही. पॉईंट नंबर 3 आहे की राईट इन शॉर्ट. कमीत कमी ओळींमध्ये आपली कथा लिहिता आली पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आपण कथा लिहितो तेव्हा आपल्या मनात जे काय असतं ते आपण सगळं कागदावर उचलून काढतो. हा झाला फर्स्ट ड्राफ्ट, की पहिला ड्राफ्ट लिहिल्यानंतर त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या नाही हे आपल्याला कळतं. आणि जेव्हा आपण सेकंड ड्राफ्ट लिहितो तेव्हा आपण बरोबर त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी ॲड करत जातो. म्हणजे पहिल्या कथेचं आपलं एडिटिंग होतं नीट आणि सेकंड जेव्हा आपण ड्राफ्ट लिहितो त्याच्यामध्ये बरोबर महत्त्वाच्या गोष्टी येतात. पॉईंट नंबर 4, ॲड मॅक्झिमम मोमेंट्स रिलेटेड टू द स्टोरी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमची कथा जर एक लव्ह स्टोरी असेल तर त्याच्यामध्ये 5 किंवा 10 मोमेंट असे पाहिजे की जे खरंच मनाला लागले पाहिजे. जर ती हॉरर स्टोरी असेल, भूताची कथा असेल तर त्याच्यामध्ये 5 किंवा 10 असे मोमेंट्स पाहिजे की जे ऐकून भीती वाटली पाहिजे. म्हणजे 5 to 10 मोमेंट्स रिलेटेड टू द थीम. म्हणजे तुमच्या कथेची जी थीम आहे त्याच्याशी रिलेटेड असे 10 मोमेंट्स तुमच्या कथेमध्ये असावे. 5 नंबर आहे हुक. हुक म्हणजे कथेमध्ये एक एक्साइटमेंट निर्माण करणे आणि आता पुढं काय होणार अशा घटकाला हुक असं म्हणतात. जर आपल्या कथेमध्ये 5 किंवा 10 हुक असेल तर ऐकण्याचं लक्ष आपल्याला पकडून ठेवता येतं आणि त्याचा इंटरेस्ट आपल्या कथेमध्ये शेवटपर्यंत आपल्याला टिकून ठेवता येतं. म्हणून आपल्या कथेमध्ये 5 ते 10 हुक्स असावेत. पॉईंट नंबर 6, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आवर ऑडियन्स. म्हणजे या रोजच्या जीवनामध्ये थोडे उतार चढाव असतात, थोडंसं दुःख,
घुसमट या सगळ्या गोष्टी असतात. तर आपल्याला काही हक्क नसतो की आपल्या प्रेक्षकांना काही अशा डिस्टर्बिंग किंवा दुःखी करणाऱ्या कथा सांगून त्यांना अजून दुःखी करण्याचा आपला काही हक्क नसतो. म्हणून एक कलाकार आणि एक माणूस म्हणून आपली जबाबदारी ही असते की आपल्या प्रेक्षकांपर्यंत चांगल्यात चांगल्या गोष्टी मिळाव्या. पॉईंट नंबर 7, कॅरेक्टरायझेशन. म्हणजे आपल्या कथेमध्ये आपला नायक जितका महत्त्वाचा असतो तितकेच महत्त्वाचे बाकीचे पात्र पण असतात. तर आपल्याला जितकं जमन तेवढं बाकीच्या पात्रांना पण सजवता आलं पाहिजे. पॉईंट नंबर 8, हॉबी रायटर्स आणि सिरियस रायटर्स. म्हणजे जसे हौशी कलाकार असतात तसे हौशी लेखक पण असतात. तर हे हौशी लेखक आपली कथा जास्त लोकांना सांगत नाही, कारण त्यांना वाटतं की कोणीतरी आपली कथा चोरण. आणि जे तज्ज्ञ लेखक असतात ती लोक काय करतात की आपली कथा काही जवळच्या हुशार लोकांना सांगतात आणि त्यांच्याकडून फीडबॅक्स घेतात. फीडबॅक्स घेतल्यामुळं काय होतं की त्यांना त्यांची कथा अजून पॉलिश करता येते. त्या कथेमध्ये कुठं चुका असतात, कुठं लूप होल्स असतात, त्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करून त्याला अजून छान प्रकारे त्या कथेला पॉलिश करता येतं. म्हणून ही जी काही मोठी लोक असतात, तज्ज्ञ रायटर्स, मोठी रायटर, ही आपली कथा स्वतःपर्यंत कधी ठेवत नाही, जवळच्या लोकांना सांगत राहतात आणि ती कथा पॉलिश करत राहतात. तर तुम्ही तुमच्या कथा लोकांना सांगा आणि त्यांच्याकडून फीडबॅक्स घ्या, सो दॅट यू कॅन पॉलिश युअर ओन स्टोरीज वेल. पॉईंट नंबर 9, राईट 5 डिफरंट व्हर्जन्स ऑफ युअर स्टोरी अँड सिलेक्ट द बेस्ट वन. म्हणजे तुमच्या कथेचे 5 वेगळे व्हर्जन्स लिहायचे आणि त्याच्यातला जो बेस्ट वाटेल आपल्याला तो सिलेक्ट करायचा आणि त्याच्यावर पुढं काम करायचं. आणि सगळ्यात शेवटी पॉईंट नंबर 10, राईट डेली. जर तुम्हाला खरंच एक सिरियस रायटर बनायचं असेल तर तुम्ही रोज लिहिलं पाहिजे. रोज 2, 3, 4 किंवा 5 पानं ही लिहिलीच पाहिजे. कारण जी गोष्ट आपण रोज करतो आपण त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट होत जातो. तर हे होते 10 पॉईंट्स ऑन हाऊ टू इम्प्रूव्ह युअर रायटिंग स्किल्स. अरे बापरे, सगळेजण या क्षणाचीच वाट बघताय. थांबा, आम्ही नक्कीच सांगणार आहोत. सगळ्या जजेसने निकाल आपला स्वतः फायनल केलेला आहे आणि आता तो तुमच्यासमोर क्षणातच प्रेझेंट होणार आहे. तर स्पर्धेच्या या क्षणाची सगळे उत्सुकतेने वाट पाहतात. तर मी जजेसला विनंती करतो की त्यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर करावा. तर 4थ्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते मिळालेलं आहे प्राजक्ता नाईक यांना. नमस्कार, मी प्राजक्ता नाईक मुंबईहून आणि स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन 2020च्या या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही मला 4th विनर म्हणून सिलेक्ट केल्याबद्दल मी फायबर्स प्रोडक्शन आणि त्याच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त करते. थँक्यू फायबर्स प्रोडक्शन फॉर लव्ह अँड सपोर्ट. विश यू ऑल द बेस्ट. त्यानंतर 3रा नंबर आलेला आहे अश्विनी तावरे मॅडम यांचं. नमस्कार, मी कलाकार अश्विनी तावरे. सुमित रणवरे 5 बर्ड्स प्रोडक्शनतर्फे स्टोरी टेलिंगच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये मी भाग घेतलेला. मला वाटलं नव्हतं की मी त्या स्पर्धेत 3rd प्राइज विनर होईल म्हणून, पण सहज एक ट्राय म्हणून मी त्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेत माझा 3रा क्रमांक आलेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळंच आज मी ही स्पर्धा जिंकू शकले आणि त्यात माझा 3रा क्रमांक आला आणि मला 3rd प्राइज विनर मिळवून दिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. सुमित सर, तुम्ही जो माझा विश्वास टाकला आणि माझ्याकडनं जी ही स्पर्धा आज ह्यामध्ये जो मी 3रा क्रमांक मिळवला आहे, निश्चितपणे येणाऱ्या काही भविष्यातल्या ज्या स्पर्धा असतील त्यामध्येही मी सहभाग घेईल आणि त्यातसुद्धा मला यश मिळेल हा आत्मविश्वास ह्या स्पर्धेत भाग घेतल्यामुळं मला आला. आणि येणाऱ्या भविष्यात असंच तुमच्या सगळ्यांचं मला सपोर्ट राहू द्या, सहकार्य राहू द्या, कारण तुमच्या सहकार्यामुळेच आज जो कलाकार माझ्यातला दडलेला आहे तो कुठेतरी बाहेर पडला आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आज मी ही स्पर्धा जिंकू शकली. धन्यवाद.
दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी जे कोणी आहेत त्यांचं नाव आहे शरद माने. नमस्कार, मी शरद माने. ज्यावेळेस सुमित सरांनी मला पहिल्यांदा कॉल केला की तुला या ऑनलाईन स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनमध्ये 2nd नंबर आलेला आहे, त्यावेळेस मला खरं खूप आनंद झाला. प्रथमतः मी या ऑनलाईन स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनच्या जजेसचं धन्यवाद मानतो. त्यांनी मला एक संधी दिली आणि त्यांनी मला 2nd नंबर दिला. आणि सेकंड फायबर्स प्रोडक्शन हाऊसचे मी धन्यवाद मानतो. त्यांनी या ऑनलाईन स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनमध्ये मला सहभागी होण्याची संधी दिली. मुळात मी फायबर्स प्रोडक्शन हाऊससोबत बरेच वर्ष झालं असोसिएट आहे आणि खूप साऱ्या शॉर्ट फिल्म्स आणि मोनोलॉग्स वगैरे करत गेले आणि त्यांनी मला नेहमीच अशी संधी देत गेली. मी सगळ्यांना अपील करेन की ते फायबर्स प्रोडक्शन हाऊससोबत कनेक्ट राहा. अशा वेगवेगळ्या बऱ्याच संधी मिळत जातात आणि आपल्या कलागुणांना जोपासण्यासाठी फायबर्स प्रोडक्शन हाऊस नेहमीच मदत करतं, नेहमीच उपयुक्त संधी देत. धन्यवाद वन्स अगेन. आणि आपल्या स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनचा पहिला विनर आहे निनाद पाठक. नमस्कार, मी निनाद नितीन पाठक. 5 बर्ड्स प्रोडक्शन आयोजित स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनमध्ये माझा प्रथम क्रमांक आला. त्याबद्दल 5 बर्ड्स प्रोडक्शन, जजेस आणि ज्यांनी माझी स्टोरी बघितली, ऐकली, लाईक केली, शेअर केली त्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. धन्यवाद. चला तर सगळ्या विजेत्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. मित्रांनो, ज्यांच्या कथा चांगल्या होत्या पण आम्ही त्यांना बक्षीस देऊ शकलो नाही, पण त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप ही पडलीच पाहिजे, अशा 10 जणांची आम्ही नावे घोषित करत आहोत. तर असे 10 जण आहेत. दहाव्या नंबरला आहेत जयेश जोशी. 9व्या नंबरला आहेत राहुल शिंदे. 8व्या नंबरला आहेत सुविधा सुळे. 7व्या नंबरला आहेत प्रज्ञा आनंद. 6व्या नंबरला आहेत विद्याधर वेलणकर. 5व्या नंबरला आहेत सुखदा इनामदार. 4थ्या नंबरला आहेत उल्हास सुळे. 3ऱ्या नंबरला आहेत श्रीकांत ढवळे. 2ऱ्या नंबरला आहेत हर्षदा कांबळे. आणि 1ल्या नंबरला आहेत अर्चना कुलकर्णी. लास्ट बट नॉट लिस्ट, मित्रांनो, आता आम्ही रायझिंग स्टार्सची घोषणा करणार. रायझिंग स्टार्स म्हणजे काय? तर रायझिंग स्टार्स म्हणजे ज्यांचे प्रयत्न प्रामाणिक होते पण त्यांची कथा मांडणी कुठेतरी कमी पडली, अशा लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना रायझिंग स्टार्स या कॅटेगरीमध्ये घोषित करत आहोत. त्या रायझिंग स्टार्सची नावे या पद्धतीने आहेत. रायझिंग स्टार मध्ये 1st नंबर अमोल जैन, 2nd नंबर विशाल भोसले, 3rd नंबर शुभांगी तळवी, 4th नंबर प्रज्ञा भोसले, 5th नंबर विद्या प्रधान, 6th नंबर नीलम शिंदे, 7th नंबर गौरव श्रीखंडे, 8th नंबर सुप्रिया जाधव, 9th नंबर राजवीर पाटील, 10th नंबर गणेश पाटील आणि 11th नंबर किशोर जेदिया.
पुढच्या सगळ्या प्रयत्नांसाठी या कलाकारांना मी शुभेच्छा देतो आणि या सर्व लेखकांचे या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल धन्यवाद, अभिनंदन देतो. मित्रांनो, आशा करतो की हा आमचा कार्यक्रम, हा छोटासा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडला असेल. तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच 5 वर्ड्स प्रोडक्शनच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. आमच्या या स्पर्धेला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. या करोनाच्या काळामध्ये घरात राहा, सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या. हा कार्यक्रम संपला म्हणून जाहीर करतो. धन्यवाद.